लोकसभा विधानसभा निवडणुकीनंतर आता राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील काळात पार पडणार आहेत. या निवडणुकांसाठी राजकीय पक्षांकडून कंबर कसण्यात येत असल्याचं चित्र दिसून येतंय. नुकतंच शिर्डीत भाजपचं अधिवेशन पार पडल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचंही नवसंकल्प शिबिर पार पडले. हे शिबिर राष्ट्रवादीचं होतं, मात्र दोन राजकीय नेत्यांमुळे चांगलंच गाजलंय. शिबिराचे मुख्य केंद्रस्थान राहिले ते ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे. आता हे दोन्ही नेते का चर्चेत होते पाहूया व्हिडिओच्या माध्यमातून. विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झालंय. मात्र त्यापूर्वी राज्यात आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष पाहायला मिळाला. छगन भुजबळ हे ओबीसींचा चेहरा म्हणून नावारूपास आले. सत्तेत असतानाही ओबीसींसाठी आक्रमक भूमिका घेत भुजबळांनी आवाज उठवला. निवडणुका पार पडल्यानंतर महायुती सत्तेत आली आणि राष्ट्रवादी अजित पवार गटानं देखील भरघोस यश मिळवलं. त्यानंतर झालेल्या मंत्रिमंडळामध्ये भुजबळ यांना महत्वाचं खातं मिळेल असं वाटत असताना भुजबळांना डावललं गेलं. त्यानंतर नाराज झालेल्या भुजबळांनी वेळोवेळी आपली नाराजी देखील व्यक्त केली आहे. राष्ट्रवादीमधील अंतर्गत कलह समोर आला. येणाऱ्या निवडणुकांच्या अनुषंगाने राष्ट्रवादीने शिबिराच्या माध्यमातून आगामी निवडणुकांची रणनीती आखण्यासाठी लोकप्रतिनिधींसह अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांना एकत्र बोलवलं. या बैठकीला भुजबळ उपस्थित राहणार की नाही याचीच अधिक चर्चा रंगली होती. पण भुजबळांनी शिबिराला हजेरी लावली. हे पक्षाच्या कार्यकर्त्यांचं शिबिर आहे, कोणा एका व्यक्तीचं नाही, मी पक्षासाठी आलोय अशा शब्दात भुजबळ यांनी पक्षाशी आपली नाळ जोडली असल्याचं सांगतच अजित पवारांवर नाराजी देखील जाहीरपणे व्यक्त केली आहे. त्यानंतर शिबिरामध्ये आणखी एका व्यक्तीची चर्चा झाली, ती म्हणजे धनंजय मुंडे. बीड प्रकरणामुळे मुंडे हे चांगलेच अडचणीत सापडलेत. शिर्डीत झालेल्या राष्ट्रवादीच्या शिबिराला धनंजय मुंडे उपस्थित राहणार का याबाबत देखील तर्कवितर्क लावण्यात आले. दरम्यान बीड येथील वाल्मिक कराड आणि संतोष देशमुख प्रकरणामुळे मंत्री मुंडे हे अडचणीत सापडले. त्यांच्या राजीनाम्याची देखील मागणी होऊ लागली. याच सर्व प्रकरणामुळे मुंडे शिबिरस्थळी उपस्थित राहणार नाही असं बोललं जात होतं. यातच भरातभर म्हणजे एक दिवस आधी राज्यातील पालकमंत्र्यांची यादी जाहीर झाली. यामध्ये बीडचे पालकमंत्री पद अजित पवार यांच्याकडे देण्यात आलं. यादीतून धनंजय मुंडे यांना डावलण्यात आलं. आपण स्वतःहून अजितदादांनी बीडचं पालकत्व स्वीकारावं असं जरी मुंडे बोलत असले तरी त्यांची नाराजी जाहीररित्या दिसून येत होती. धनंजय मुंडे यांना बीडच्या पालकमंत्री पदापासून दूर ठेवण्यात आल्यानंतर त्यांच्या भगिनी आणि राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी एक वक्तव्य केलं. जालन्याचं पालकमंत्रीपद मला मिळाले त्यात मी खुश आहे. मात्र मला बीडचं पालकमंत्रीपद मिळालं असतं तर मला अधिक आनंद झाला असता, कारण मी 5 वर्ष बीडची पालकमंत्री होते. तेव्हा बीडचा चांगला विकास झाला होता असं सांगत बीडच्या पालकमंत्री पदावर आपला ठाम दावा होता असं पंकजा मुंडे यांच्याकडून अप्रत्यक्षपणे सांगण्यात आल्याची चर्चा या निमित्ताने रंगली आहे. दरम्यान एकीकडे सध्याची परिस्थिती आपण पाहिली तर भुजबळ आणि मुंडे हे ओबीसी समाजाचे चेहरे बनले जात आहेत. मात्र या चेहऱ्यांना कुठेतरी बाजूला सारले जात असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. मंडळी, अशाच प्रकारचे राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्स अप मराठीला सर्व सोशल हँडलवर फॉलो करा आणि पाहत रहा लेट्स अप मराठी. धन्यवाद.